महाराज गुरुवार धराव. एक माणूस म्हणे आम्ही स्वामी समर्थाचा गुरुवार धरतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे. काही म्हणतात आम्ही गजानन बाबाचा गुरुवार धरतो, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. काही लोक म्हणतात आम्ही साईबाबाचा गुरुवार धरतो. म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे. पण त्या गुरुवार धरणाऱ्याला माझा प्रश्न आहे, साईबाबा जन्माला येण्याच्या अगोदर, स्वामी समर्थ जन्माला येण्याच्या अगोदर आणि गजानन बाबा जन्माला येण्याच्या अगोदर गुरुवार कोणाचा होता सांगा जरा. लोकांचं काय झालंय महाराज, जसे लोक पुढारी लोक पक्ष बदलतात तसे मग आता लोक देव बदलायला लागले महाराज. ही वस्तुस्थिती झालेली आहे. लोकांना असं वाटायचं तिरुपतीला गेलं माणूस श्रीमंत होतो, तिकडंही जमला नाही तळा. नंतर लोक शिर्डीला जायला लागले. लोकांना वाटतं शिर्डीकडे गेलं, साईबाबाकडे गेलं माणूस श्रीमंत होतो. शिर्डीचंही मार्केट डाऊन झालं. नंतर लोक अक्कलकोटला स्वामी समर्थाकडे जायला लागले. स्वामी समर्थाचंही मार्केट डाऊन झालं. नंतर लोक उज्जैनला महाकालेश्वरला जायला लागले. लोकांना असं वाटलं महाकालेश्वरला गेले माणूस श्रीमंत होतो. आता तिरुपतीचंही मार्केट डाऊन झालं, साईबाबाचंही झालं, स्वामी समर्थाचं झालं, महाकालेश्वरचं झालं, आता खाटू श्याम आले. लोकायला असं वाटतं 2 कोटी कर्ज झालं आणि खाटू श्यामला गेले की खाटू श्याम 4 कोटीची बॅगच देतो काय. असं नाही होतो महाराज. मी खाटू श्यामच्या विरोधात बोलणारा महाराज नाहीये. महाभारतात खाटू श्यामजीची कथा आलेली आहे. पण 5 वर्षापूर्वी खाटू श्याम नाव कोणाला माहित होतं का? अरे इंस्टावरचा देव आहे तो. देव कुठला आहे? इंस्टावरचा देव आहे ना महाराज. मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू का गड्यानो? तुम्हाला माझा राग आला तरी चालेल. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या माणसाच्या घरात फक्त 3च फोटो पाहिजेत. आराध्य दैवत म्हणून पांडुरंग परमात्मा आणि संत ज्ञानोबराय तुकोबराय. बस, तिसऱ्याचा फोटोच नको महाराज. अहो कोणी उठलं की त्याचं दुकान टाकायला लागलं महाराज. कसं Download ShareChat.